चला तर मंडळी, मालवणी पद्धतीचे कोकणातले पारंपरिक असे जाळीदार घावणे कसे बनवायचे आणि तांदूळ न भिजवता सुद्धा आपण हे जाळीदार घावणे आपण बनवू शकतो। तर तांदळाचं पीठ, मिठाचं प्रमाण आणि पाण्याचं प्रमाण किती घ्यायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे मी सांगणार आहे। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मी रेशनच्या तांदळाचा वापर केलेला आहे। रेशनचे तांदूळ चांगले स्वच्छ धुवून घ्यायचे 2 ते 3 वेळा आणि फॅनच्या खाली हे कॉटनच्या कपड्यावर चांगले सुकवायचे 2 दिवस आणि घरघंटीवर 1 नंबर जाळीवर बारीक अशी दळून घ्यायचे। 2 चमचे मीठ घेतलेलं आहे आणि पाण्याचं प्रमाण 2 कपला 3 ग्लास पाणी घ्यायचं आणि याचे चांगल्या गुठळ्या पूर्णपणे काढून टाकायच्या। अगदी एक पण गुठळे नसायला पाहिजे। पूर्णपणे गुठळ्या काढून घेतलेल्या आहे आणि तुम्ही बघू शकतात अगदी ताकासारखं हे पाणी झालेलं आहे। भिडं गरम करण्याच्या अगोदर ॲल्युमिनियमची प्लेट भिड्याच्या खाली ठेवायची आणि भिडं गरम झालं कसं ओळखायचं, थोडंसं पाणी शिंपडायचं। तर जास्त भिडं गरम असेल तर घावना घालू नये, तर घावना करपून जाईल आणि भिड्याला सगळीकडून तेल नारळाच्या किशीने मी लावून घेतलेलं आहे। पुन्हा हे बॅटर आपण ढवळून घ्यायचं आणि भिड्यावर आपल्याला हा घावना पेलाने आपल्याला घालायचा आहे। आता गॅसची फ्लेम मी दाखवणार आहे एवढ्या प्रमाणात ठेवायची आहे आणि झाकण पूर्णपणे ठेवायचं नाही, थोडीशी वाफ निघून द्यायची आणि घावना सगळीकडून सुटायला पाहिजे कढीने। त्याच्या अगोदर आपण घावण्याला अजिबात हात लावायचा नाही आणि काविलताने तुम्ही काढू शकता आणि जाळीदार असा पातळ असा घावना आपण चाळणीवर ठेवायचं जेणेकरून गरम वाफ निघून जाईल। आता मी दुसरा घावनासुद्धा दाखवणार आहे। परत सेम प्रोसिजर करायची आहे। भिड्याला चांगलं तेल लावून घ्यायचं। प्रत्येक घावना करताना भिड्याला तेल लावायचं आणि बॅटर घालायचं, पुन्हा झाकण ठेवायचं 5 मिनिटासाठी आणि तुम्ही बघू शकता जाळीदार घावना आपला तयार झालेला आहे। अगदी पातळ असा घावना तयार झालेला आहे आणि तासनतास हा घावना आरामात राहतो। पूर्णपणे वाफ निघून झाल्यावर हा घावना तुम्ही बघू शकतात कुठून पण चिकटलेला नाही आहे आणि संध्याकाळपर्यंत हा घावना आरामात राहतो, पाणी अजिबात सुटत नाही। जर व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवारांना घावण्यांची रेसिपी नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। आता घावण्याबरोबर रस्सेदार अशी ही मिक्स भाजी बनवलेली आहे। ह्याचाही व्हिडिओ नक्की येईल आणि कमेंटद्वारे मला नक्की सांगा तुमच्या घरी घावणे कसे बनवतात। तर चला, श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू ऑल।